बेहदची परम महाशांती। आजच्या व्हिडिओचा विषय बापूजींच्या हिंदी गंगा मातेबद्दल जो व्हिडिओ आहे त्याच्यापासून घेतलेला आहे, ज्याचे शीर्षक आहे गंगा माता आकाशगंगेतून आलेली होती का? बापूजींच्याकडून वास्तव माहिती जाणून घेऊ। बापूजी म्हणतात परम महाशांती। बापूजी पुढे म्हणतात की धरतीवर गंगा मैया गंगामाई यांची पूजा आपण गंगा नदीच्या स्वरूपात करतो। आता बापूजी आपल्याला गंगेची वास्तव माहिती सांगत आहेत, कारण शास्त्रांमध्ये त्याचे सविस्तर वर्णन तसे नाहीये। शास्त्रांमध्ये फक्त एवढेच वर्णन आहे की विष्णूंनी आपल्या पायाच्या अंगठ्याने गंगेला आणले आणि मग तिला ब्रह्मापुरीत ब्रह्मदेवांच्या आसन कमळात कमंडलूमध्ये पाठवले। तिथून ती स्वर्गामध्ये आली। स्वर्गलोकात तिला श्रापित केले गेले। नंतर मनुष्य अवतारात हिमालय राजाची छोटी कन्या पार्वती आणि मोठी कन्या गंगा या रूपामध्ये येऊन ती भीष्म पितामह यांची भविष्यात माता झाली। तिने आपल्या इतर 7 अर्भकांना पाण्यात विसर्जित केलेले होते। हे सर्व लौकिक ज्ञान तर आपण शास्त्रांमध्ये वाचलेले असेलच, पण ही जी गंगा आहे ती वास्तविक आकाशगंगेत राहणारी असल्यानेच तिला पण आकाशगंगाच म्हणता येईल अशी होती। ती आपल्या ब्रह्मांडाचे मालक यांच्या आवाहनानंतर आपल्या ब्रह्मांडातील विष्णुपुरीमध्ये ती आली। इथे विष्णूंनी आवाहन केले की आपण ब्रह्मदेवांच्या सहाय्याने स्वर्गलोकाचा उद्धार करावा। यानंतर ब्रह्मलोक स्वर्गलोक असे करत करत ती या पृथ्वीवर आली, जे आपण मगाशीच पाहिले। थोडक्यात साकार हिमालय राजाच्या घरी साधारण मनुष्य रूपात गंगेने जन्म घेतला। त्या काळी आकाशगंगेतून अनेक आत्मे यायचे, त्याप्रमाणेच गंगेच्या अनेक सखींनी पण तिच्यासोबत धर्तीवर जन्म घेतलेला होता। या सखी एकतर आकाशगंगेतून आलेल्या मंदाकिनी होत्या किंवा काही जणी तर गंगेसारख्या प्रवाही नद्या होत्या। जसे आपण आपल्या शेजारील अँड्रोमेडा गॅलेक्सी जाणतो, अशाच काही इतर गॅलेक्सीमधील मंदाकिनी या धर्तीवर आलेल्या होत्या। त्यांचे नाव मंदाकिनी होते। त्या आधी परमधामामधून विष्णू लोकाद्वारे आपल्या धर्तीवर साकार रूपात आल्या। अशा अनंत क्लस्टर ऑफ गॅलेक्सी म्हणजेच गॅलेक्सींचा समूह आहे, ज्याला आपण निहारिका म्हणतो, आणि याचा उल्लेख आपल्या शास्त्रांमध्ये पण आहे। अनेक आकाशगंगा मिळून एक निहारिका किंवा युनिवर्स बनवतात। या देवी गंगेच्या मैत्रिणी लांब लांबच्या गॅलेक्सीमधून युनिवर्समधून आपल्या ब्रह्मांडात आलेल्या होत्या। या सर्व सख्या पण कुणी साधारण आत्मे नव्हते। देवी गंगा आणि सख्या या खूप हाय क्वालिटी हाय पॉवरचे आत्मे होते। काही जण देवी गंगेला महागंगा पण म्हणतात, जी शंकराच्या जटेमधून धर्तीवर अवतरित झालेली होती। या महागंगेचा वेग धरती पेलू शकली नसती, म्हणूनच तिचा वेग मर्यादित करण्यासाठी गंगेला शंकराच्या जटेमधून धर्तीवर अवतरित केले गेले। ही जी महागंगा होती ती परमगंगा होती। या जलतत्वात एवढी पॉवर होती ज्या योगे जीवनदान पण दिले जाऊ शकत होते। जसे सागराचे 60,000 पुत्र कपिल मुनींच्या शापाने भस्म झालेले होते, म्हणजेच त्यांची जनुके किंवा DNA या स्वरूपात शिल्लक राहिलेली होती। या DNA मधून पुन्हा मानवीय देह अवतरित करण्यासाठीच भगीरथाने महागंगेला धर्तीवर आणण्याचे आवाहन केलेले होते। जेव्हा गंगेला धर्तीवर उतरवले तेव्हा जलतत्वामध्ये परमशक्ती होती। नंतर हळूहळू खूप काळ लोटला। काळासोबत स्थूल सूक्ष्म शक्ती पण संपल्यानंतर देवी गंगा केवळ एक साधारण आत्मा होऊन राहिली। सारांश असा की देवी गंगा एक साधारण हिमालय पुत्री रूपात धर्तीवर आली। नंतर ती पितामह भीष्मांची माता झाली। यानंतर ती एक साधारण नदी होऊन राहिली। अशाप्रमाणेच धर्तीवर तिचे आणखीन काही अवतार सुद्धा जर आपण शास्त्रांमध्ये शोधले तर नक्कीच मिळतील। यानंतर बापूजी सर्वांना परम महाशांती म्हणून आशीर्वाद देत आहेत। परम शांती। श्रोते हो, तुमची अशी कौतुकाची थाप आमच्या पाठीवर असल्यास आम्हाला सुद्धा पुन्हा पुन्हा बापूजींच्या ज्ञानाचे नवनवीन व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते। बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे।